नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमात आपण दररोज वेगवेगळ्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करतो आणि आजचा विषय अर्थातच आहे आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये चालू असलेल्या आंदोलनाचा, सेना आणि जनतेमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा आणि एकंदरच पाकव्याप्त काश्मीर जे आहे, जो 1947-48 पासून पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो, तर पाकिस्तानची भूमिका ही ते आझाद काश्मीर आहे असं म्हणतात. परंतु तिथे जो संघर्ष सुरू आहे त्याचे काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. एक तर तिथली जनता सातत्याने पाकिस्तानच्या सरकारबद्दल नाराज आहे. नंतर अ, ज्याला जॅक असं म्हणतात, म्हणजे जॉईंट आवामी ऍक्शन कमिटी, ही जी तिथला गट आहे, ग्रुप, त्यांचे एक असंतोषाचे जे मुद्दे आहेत तेही महत्वाचे आहेत. आणि आत्ताचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामध्ये पाकिस्तानी सैनिक आणि आवामी ऍक्शन कमिटीचे जे लोक आहेत त्यांच्यात हा संघर्ष पेटलेला आहे. शौकत नवाज मीर हे नेते आहेत, आंदोलकांचे प्रमुख मुख्य चेहरा, आणि त्याविरुद्ध पाकिस्तानी सेना असा संघर्ष आहे. सर, नेमकं काय प्रकरण, कुठल्या कुठल्या मागण्या आहेत? ब्रेकिंग न्यूज ही आहे की पाकिस्तानी सैन्य हेलिकॉप्टर मधून वर्षाव करतंय, रॉकेट लॉन्चर्स टाकतंय, अश्रुधूर टाकतंय आणि त्यांच्या समोर भारतीय लष्कर किंवा भारतीय ठाणी नाही आहेत, भारतीय प्रदेश नाही आहेत, तर ते स्वतः देशातल्या जनतेच्या विरोधात, आवाम के विरोधात ते प्रचंड मोठं युद्ध सध्या खेळत आहेत. आपल्याला माहिती आहे, देशाला एक लष्कर असतं, परंतु पाकिस्तान हा असा एकमेव देश आहे की जिकडे लष्कराला एक देश आहे आणि त्याचं नाव आहे पाकिस्तान. आज ते संपूर्ण देश प्रदेश हा ISI, विषमता, दहशतवाद आणि एका गंभीर आर्थिक परिस्थितीला तोंड देतोय. अशा वेळी फुटून निघण्याच्या मागण्या या डोकं वर काढतात, यात काही नवल नाही. 1971ला बंगाली भाषिक अस्मिता आणि त्यावर होणारं हे पूर्व पाकिस्तानातील लोकांचं आक्रमण, याच्यावरून खूप मोठ्या प्रमाणात तिथे असंतोष माजला आणि त्याची परिणती बांगलादेशच्या निर्मितीत झाली आणि त्यात भारतीय सैन्यानी आणि भारतीय सरकारने जो रोल प्ले केला तो सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं आठवायचं कारण असं आहे की सध्या पाक ऑक्युपाइड काश्मीर, ऍडमिनिस्ट्रेट काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे सुरू आहे. एकतर हा प्रदेश तुम्ही म्हणला त्याप्रमाणे 1948 साली पूर्णच बळकावून घेतला गेला, किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्या दुर्लक्षामुळे काहीशा तो प्रदेश आपल्या हातातून गेला. पण आज तिकडे भारत तेरे तुकडे होंगे किंवा भारत मुर्दाबादच्या ऐवजी मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, आझादी लेके रहेंगे अशा घोषणा ऐकायला मिळत आहेत. आणि समोर कोण आहे तर भारतीय फौजा नाही आहेत. तुझ्या गल्ली बोळातून आज लहान मुलं सुद्धा युद्ध खेळत आहेत आणि समोर भारतीय फौज नाहीये, तर त्यांच्या समोर पाकिस्तानी फौज आहे आणि त्या फौजेची संख्या तब्बल 14,000 इतकी मोठी आहे. लक्षात घ्या, 14,000 इतकी. मग ते मुझफ्फराबाद असेल, रावळकोट असेल, मीरपूर असेल, भिंबर असेल, गिलगिट बाल्टिस्तान असेल, या सगळ्या ठिकाणी हिंदांचे वारसदार जे बसलेले आहेत पंजाब पख्तूनमध्ये, त्यांच्या सोबत या मारेंगे या स्वरूपाची लढाई लढतायत. आणि याच्यातून पाक सरकारचा दहशतवादी हिंसक चेहरा संपूर्ण जगासमोर उघड होतोय. आणि या सगळ्याचा मास्टर माइंड कोण असेल तर तो मुल्ला मुनीर. ब्रिटिश सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे म्हणून पाकिस्तान 30 खासदारांनी, 30 मुस्लिम खासदारांनी एकत्र येऊन तिकडे ब्रिटिश सरकारला निवेदन दिलं. शेवटी ब्रिटिश सरकारला त्यावर काही बोलणं भाग पडलेलं आहे. एका निशस्त्र जनतेवर अशा प्रकारे इतकी नृशंस फायरिंग करायची आणि त्यातून इतके मोठे मृत्यू व्हायची घटना अलीकडच्या काळात
युद्ध वगळता फार क्वचित आपल्याला पाहायला मिळते. आणि या जनतेच्या मागण्या तरी काय आहेत? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बरेचसे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट किंवा नद्या ज्या आहेत त्या नद्या या पाकवाख्य काश्मीरमध्ये आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे नीलम नदी जी आपण ज्याला किशनगंगा असं म्हणतो आपल्याकडे, ती वळून पुढे गेल्यानंतर पाकिस्तानमध्ये किशनगंगा असेल आणि त्या किशनगंगेवर आपलं एक शेवटचं धरण आहे. त्या गुरेज प्रांतातल्या धरणाला आपल्याकडे किशनगंगा असं म्हणतात. ती जी नीलम आहे किंवा इतर आणखीन नद्या ज्या आहेत त्याच्यावर संपूर्ण पाकिस्तान सुपीक बनतं. परंतु त्याच्यावरच्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये निर्माण होणारी वीज आतापर्यंत ₹3 मिळत होती, ती आता त्यांना दसपट किमतीत घ्यावी लागणार आहे. म्हणून स्वस्त वीज आमच्या इथे आम्हाला मिळावी ही मागणी काही अवाजवी नाहीये. कोणत्याही प्रकारची विद्यापीठं निघाली नाहीत, रस्ते झाले नाहीत, रुग्णालय झाली नाहीत. त्यामुळे ती ती मागणी ही देखील काही त्यांची चुकीची नाही आहे. आज पाकिस्तानमधली महागाई, विशेषतः पाकव्याप्त काश्मीरमधली महागाई जी आहे ती 11% जास्त, 11%पेक्षा जास्त आहे. मग 11%पेक्षा जास्त असलेली महागाई, कोणतेही उद्योग नाहीत, घर परिवार कसा चालवायचा या चिंतेनं लोक ग्रस्त आहेत. साधा गहू तुम्हाला सांगतो, गहू मिळत नाही, त्यामुळे आटा आटा चाहिए. आज आट्याची किंमत त्यांच्याकडे ₹150 ते ₹200 किलो, साखरेची किंमत ₹300 ते ₹400 किलो अशी अवस्था तिकडची आहे. आणि याच्या विरुद्ध तिथल्या लोकल संस्थेत आवाज उठवायचा तर 12 जागा राखीव ठेवल्या गेल्या आणि त्या जागेवर कोण जातंय तर त्या भागातले पाकिस्ताननी पोचलेले दहशतवादी तिकडे जात आहेत की जे आवाम की आवाज ज्याला म्हणतो, जनतेचे प्रश्न मांडणार नाहीत अशी भीती आहे. आणि म्हणूनच ब्रिटनमधल्या आपल्या मुस्लिम खासदारांना त्यांनी साथ घातली आणि तिथली जनता मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि पाकिस्तान मुर्दाबादचे आता घोषणा देते आहेत. आणि पाकिस्तान सरकार मात्र गहू मागणाऱ्यांना गोळ्या घालतंय. त्यांना इन्व्हेस्टमेंट पाहिजे, त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे, परंतु त्यांना महागाई दिली जाते. काय बघा, दोन जुळे भाऊ असल्यासारखे पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू काश्मीर हे प्रदेश आहेत. एकाच्या नशिबी काय ज्या तो आपण पाहिला. आणि त्याच वेळेला आज जम्मू काश्मीरमध्ये जोजिला ही जी आपल्याकडचा अतिशय कठीण प्रदेश होता आणि उर्वरित भारताची त्याचं 5 महिने बर्फ जेव्हा पडायचा तेव्हा तुटायचा, यातायात म्हणजे प्रवासाला खूप तिकडे आपण 14 किलोमीटर उंचीचा, 14 किलोमीटर लांबीचा, इतक्या उंचीवरचा अतिशय असा आपण बोगदा खणला आणि त्यातून काही तारणारा प्रवास आता काही मिनिटांवर होतोय. इतकी प्रचंड प्रगती. IIT या सगळ्याची सुरुवात जम्मू काश्मीरमध्ये झालेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये उत्तम रुग्णालय झालेली आहेत, व्यवसाय येत आहेत, IT उद्योग तिकडे येतोय, तिथली मुलं शिकतायत, क्रिकेटच्या मॅचेस होत आहेत. हे एका बाजूला आहे. तर दुसरीकडे तिथल्या मुलांच्या हातात मात्र आता हातात धोंडा आणि खांद्यावर गन आली. याला केवळ आणि केवळ कारणीभूत पाकिस्तानचं स्वार्थी राजकारण, पंजाबमधल्या जमीनदारांचं त्यांच्या राजकारणावर असणारं वर्चस्व आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुल्ला असीम मुनीर आणि ISI यांनी संपूर्ण पाकिस्तानची जी बर्बादी केलेली आहे त्याच्यामुळेच हे घडलेलं आहे. एक जाता आता आणखीन एक मुद्दा मांडतो आणि तो म्हणजे अफगाणिस्तानवर जो अलीकडच्या काळात पाकिस्तानने हल्ला केला, त्या अफगाणिस्तानच्या हल्ल्यामुळे तिथलं संपूर्ण जिओपॉलिटिकल वातावरण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. अफगाणिस्तान आता खुलेआमपणे या पाकव्याप्त काश्मीरमधल्या स्वातंत्र्याच्या साठी लढणाऱ्या सैनिकांच्या मागे ठामपणे उभे आहोत अशा प्रकारची भूमिका आपल्याला घेताना दिसतंय. आज एवढ्या म्हणजे हेलिकॉप्टरमधनं गोळ्या आणि रॉकेट लॉन्चर्स घातले, एवढं सगळं होत असताना मानवाधिकारवाले जगातले ज्यांना फक्त भारताचा पुळका येतो, भारतामध्ये छोटीशी काही गोष्ट घडली, गोहत्या मॉब लिंचिंग झालं असं म्हणत जे इकडे लगेच चौकशा करायला येतात ते कुठे गेले आता? जगातली जी आंतरराष्ट्रीय कम्युनिटी आजपर्यंत दहशतवादी राष्ट्र पाकिस्तानला घोषित करायला तयार नव्हती आणि भारताविरुद्धच्या जिओपॉलिटिकल खेळामध्ये त्यांना प्यादा म्हणून वापरत होती, त्यांना इथला दहशतवाद आज दिसत नाहीये का? पाकिस्तान हे क्रूर कर्मा शासन आहे आणि त्यांचा मुखवटा आज टराटरा फाडून तो लोकांसमोर आलेला आहे. अगदी बरोबर आहे सर.
जी धरणं तुम्ही म्हणालात तर त्यामधली 2 महत्वाची धरणं या भागामध्ये आहेत. म्हणजे खरं तर 4 आहेत, पण ज्यांच्यावरून वीज निर्मिती होते ती म्हणजे मंगला धरण एक आणि दियामेर भाषा हे 2 धरणं या भागामध्ये आहेत. तिथे प्रामुख्याने 4000 मेगावॉटपेक्षा जास्त वीज निर्माण होते. परंतु तिथल्या स्थानिकांना मात्र ही वीज उपलब्ध होत नाही. ज्या राखीव जागांचा तुम्ही उल्लेख केलात, अर्थातच या 12 राखीव जागा आणि आता जुलैमध्ये त्यांच्याकडच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये या 12 राखीव जागा पुन्हा त्यांच्या हातून जात म्हणजे त्यांना मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे. गव्हावरच्या पिठावर सबसिडी आहे. सगळे जे भाव आहेत ते गगनाला भिडलेले आहेत. औद्योगिकरणाच्या नावाने काहीही नाही, शिक्षणाच्या संधी नाहीत, ही सगळी परिस्थिती. आणि तुम्ही जो जुळा भाऊ म्हणून उल्लेख केलात, अर्थातच आपण जर गेल्या काही वर्षामध्ये आणि खास करून 370 कलम रद्द केल्यापासून आपल्या भागातल्या भारतातल्या जम्मू काश्मीरचा जो भाग आहे तिथली प्रगती बघितली तर तिथे वंदे भारत जाते, तिथे पर्यटन जे आहे ते अतिशय वेगाने वाढतं आहे, तिथल्या स्थानिकांना रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेले आहेत, उद्योग जात आहेत, विद्यापीठं जात आहेत. अशी सगळी परिस्थिती असताना स्वाभाविकच या जनतेच्या मनात ती तुलना येणं आणि त्यांच्या सरकारचं जे अपयश आहे ते येणं स्वाभाविक आहे. सर, एकीकडे आपल्याला माहिती की पाकिस्तानमध्ये खैबर पख्तुनवा वगैरे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बलूच संघर्ष सुरू आहे आणि या बाजून पाक व्याप्त काश्मीरमध्ये तिथल्या स्थानिकांचा अवामींचा संघर्ष सुरू आहे. याशिवाय पाकिस्तानचे राज्यकर्ते म्हणून अंतर्गत जो संघर्ष आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. काय तुम्ही बघता ह्या सगळ्यांनी एक गृहकलह, गृहयुद्ध अशी परिस्थिती आणि शिवाय एवढंच अफगाणिस्तान. काय, पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोबाईल सर्व्हिस पुरवणारी जी कंपनी आहे ती सुद्धा पाक आर्मीच्या मालकीची आहे. म्हणजे कोणाला मोबाईल आता जी इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवा सगळी कोसळलेली आहे, कोलमडलेली आहे, त्याचं कारण त्या कंपनीचा मालक पाकिस्तान आर्मी आहे. आज हे सगळं झाल्यामुळे मला असं वाटतं की पाक ऑक्युपाईड काश्मीर घ्यायचं जे भारताचं स्वप्न आहे की आमचा बळकावलेला 48 सालचा भूभाग आम्हाला परत मिळाला पाहिजे, त्याकरता काही करायची गरज उरणार नाहीये. तीच लोक स्वतःहून आपल्या देशाच्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं करतायत की मला खात्री आहे की ते स्वतःहून भारताकडे येतील, स्वतंत्र फुटून येतील आणि भारताशी आम्ही संलग्न होत आहोत अशा प्रकारची मागणी ते करतील. ज्या पाक ऑक्युपाईड काश्मीरमधून गेले 70 वर्ष ब्लीड बाय 1000 कट्स या फिलॉसॉफीला अनुसरून हजारो दहशतवादी इथे जंगल पार करून पाठवले गेले, त्याच पाक व्याप्त काश्मीरमध्ये आज पाकिस्तानचा दहशतवाद नंगा नाच घालतोय आणि ती जी लाहोरी लॉबी आहे त्या लाहोरी लॉबीची अघोरी कृत्य ही आता संपूर्ण जनतेला नेस्तनाबूत करावी आहेत. आणि अखंड भारताचं स्वप्न हे एका बाजूला आणि बलुचिस्तान वेगळा होतोय, पाक व्याप्त काश्मीर वेगळा होतोय आणि त्यामुळे खंड पाकिस्तान आणि अखंड भारताच्या दृष्टीनं नकळतपणे वर्तमान काळ आपलं पाऊल टाकतोय आणि इतिहासातल्या केलेल्या चुका दूर करून उज्ज्वल भविष्याकडे या संपूर्ण प्रदेशात ह्याच्याकडे आपली वाटचाल. आता कोणत्या तोंडानं जम्मू काश्मीर आम्हाला पाहिजे सांगणार आहेत मला सांगा. तुम्हाला पाक व्याप्त काश्मीर सांभाळता येत नाही, तुम्हाला बलुचिस्तान सांभाळता येत नाही, जे काही सगळी समृद्धी आहे ती सिंध प्रांतामध्ये आणि पंजाब प्रांतामध्ये जे पाकिस्तानमध्ये लोकशाही राबवू शकत नाहीत ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये कोणती लोकशाही राबवणार आहेत हे आपण आता बघतोच आहोत. आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर विशेषतः ब्राह्मोस त्यांच्या एरियात फायर केल्यानंतर भारताची आर्थिक क्षमता आणि त्याहीपेक्षा सुद्धा सामरिक ताकद या इच्छाशक्ती समोर आलेली आहे. आज अशा प्रकारची आगळीक जर पाकिस्तानमधून झाली तर त्याचं काय उत्तर दिलं जातं हे त्यांना नक्की कळलेलं आहे. अगदी बरोबर आहे. आणि सर, एकीकडे आसिफ अली झरदारी, शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर हे तिघ जरी तिथले प्रमुख राज्यकर्ते तरी ISIच्या हाती आणि दहशतवादी संघटनांच्या हाती हे सगळं हँड इन ग्लोव्ज यांचं सुरू असतं. ज्या पाकिस्ताननी दहशतवाद पोसला तो
असं म्हणतात ना की तुम्ही साप पाळले तर ते शेजाऱ्यालाच चावतील असं नाही, ते तुम्हालाही कधीतरी दंश करणारच आहेत. तर ती परिस्थिती आता दिसून येते. जो दहशतवाद त्यांनी पोसला तो दहशतवाद आता त्यांनाच वेगळ्या अर्थाने पोखरून काढायला निघालेला आहे. आज मला ज्या प्रकारे नृशंसरित्या हत्या करण्यात आली, गल्ली बोळात बाजूची बाजू बंद करून समोरून पोलीस मिलिटरी फायर करते, मला तर आठवण झाली ती कशाची असेल तर ती जालियनवाला बागची झाली. जालियनवाला बागमध्ये ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती त्यापेक्षा जास्त निर्घृण हत्या सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये होतीये. आणि हे कोणता देश करतोय तर त्याची अर्थव्यवस्था आता इतकी डळमळीत झालेली आहे की त्याच्यापेक्षा आमच्या इथली तब्बल 12 राज्यांचा जीडीपी जास्त आहे. तुम्हाला सांगतो 12 राज्यांचा जीडीपी पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. स्वतःच्या गरिबीवर उपाय शोधायचे, स्वतःच्या भूकमरीवर उपाय शोधायचे, स्वतःच्या आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवायचे, तर त्याच्याऐवजी आपल्या जनतेला गोळ्या द्यायचं हे काम करतायत. आणि हे आणि जनता का संतापली आहे? ऑक्टोबर 2025 मध्ये आपल्याकडे एक बातमी आली होती आणि ती म्हणजे मुझफ्फराबादला हे पाकव्याप्त काश्मीरचे जे नेते आहेत ते नेते आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये एक करार झाला ज्याला मुझफ्फराबाद करार असं म्हणतात. आणि त्या जी कलम होती त्याच्या अंतर्गत ज्या सगळ्या मागण्या करतायत ती देऊ, आणि ते कालबद्ध होतं, त्याला एक टाइमलाईन होती. पण जनतेच्या असं लक्षात आलं की पाकिस्तान सरकार आपल्याला मूर्ख बनवतंय, आपल्याला फसवतंय, इथून पाणी नेतंय, इथून वीज नेतंय, इथून समृद्धी नेतंय, आणि आमच्या नशिबी मात्र बकालपणा आहे. आम्हाला वर्तमान तर नाहीच पण आमचा भविष्यकाल देखील भविष्यकाल देखील भीषण आहे. आणि हाच देश काही दिवसापूर्वी नाकानं कांदे सोलून जगाला सांगत होता की आम्ही शांतीचे दूत आहोत. का तर इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबवण्याची चर्चा आमच्या भूमीवर झाली आणि त्यासाठी पुढाकार आम्ही घेतला. अरे तुम्हाला इराण आणि अमेरिकेच्या युद्धाची पडलेली आहे, पण तुम्हाला तुमच्याच प्रदेशातल्या एका मोठ्या भागातली लोक पिढ्यानपिढ्या मागास आहेत आणि ते तुमच्या विरोधात आज शस्त्र घेऊन उभे राहण्या इथपर्यंत गेलेले आहेत. त्यांचं युद्ध तुम्हाला थांबवता येत नाही. तुम्ही त्यांच्यावर हेलिकॉप्टर आणि रॉकेट लॉन्चर्स, तुम्ही भारताच्या जम्मू काश्मीरवर हक्क सांगायला जाता. तुम्हाला इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबवण्याचं आहे, परंतु आपल्या जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा जो राग आहे तो काढता येत नाही. त्यामुळे पाक व्याप्त काश्मीर फोडण्यासाठी भारताला काही करायची गरज नाही. तो भाग हा आता वेगळाच झालेला आहे, मानसिक भावनिक दृष्ट्या वेगळा झालेला आहे. तो आता राजकीय दृष्ट्या सुद्धा वेगळ्या होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यापूर्वीच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी तिथे आपण काय करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. तिथल्या आर्मीनी खूप मोठ्या प्रमाणात अगदी ट्रेन सुद्धा हायजॅक करण्यापर्यंत त्यांची ताकद गेलेली होती. या दोघांनी जर एकत्र येऊन ठरवलं तर ते आर्मीला खूप भारी पडू शकेल. आणि तो जो नेहमीचा कांगावा आहे की हे भारताच्या स्पॉन्सरशिपनी चालू आहे, याला काही अर्थ नाही, हे आंतरराष्ट्रीय समुदायाला देखील कळलेलं आहे. US आणि कॅनडा या दोघांनी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी आपल्या सिटिझन्सना तिकडे दिलेली आहेत. फक्त त्याच्यातला एक तुम्हाला गंमत सांगतो काय आहे. USAने ट्रॅव्हल ॲडव्हायझरी व्यक्त करताना त्यावर उल्लेख केलेला आहे आझाद काश्मीरमध्ये जाण्यापासून तुम्ही थांबा, कारण तिकडे युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. आझाद काश्मीर असा शब्द अमेरिकेने वापरलाय, तर कॅनडाने आणि युकेनी मात्र पाक ॲडमिनिस्ट्रेट काश्मीर असा शब्द वापरलेला आहे. याच्यावरून अमेरिकेला कान पिचक्या द्यायची वेळ आहे की हा जो प्रदेश आहे हा आझाद काश्मीर नाही तर हा पाक व्याप्त काश्मीर आहे, असं त्यांना सुनवायची ही आत्ताची वेळ आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. पाकिस्तानच्या राजकीय इतिहास जर आपण बघितला तर एकही पंतप्रधान असा नाही सर की ज्यांनी 5 वर्षाचा आपला कालावधी पूर्ण केला असेल. कालच आपण एक शो केलेला होता की ज्यामध्ये 3 टर्म पूर्ण केलेले पंतप्रधान आणि त्यांच्या म्हणजे पूर्ण करत असलेले मध्यावर असलेले पंतप्रधान, त्याच्याबद्दल आपण एक शो केला. अगदी आपण पहिल्या पंतप्रधानांपासून उल्लेख केला तर बघितलं तर अनेक आपल्या पंतप्रधानांनी पूर्ण कार्यकाल केलेला आहे. आणि पाकिस्तानच्या सगळ्याच राज्यकर्त्यांना एकतर तुरुंगात जावं लागलेलं आहे, देश सोडून जावं लागलेलं आहे, किंवा त्यांना फाशीसारखी शिक्षा झालेली आहे. म्हणजे भुट्टोंपासून बघा, हा सगळा इतिहास आहे. मुळात फक्त भारतद्वेष आणि भारतात मध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पोसलेला दहशतवाद
हा गाभा असल्यामुळे तिथे त्यांच्याच अंतर्गत जी सुव्यवस्था आहे किंवा एक शांतता स्थैर्य असेल ते पूर्ण सुरुंग लागलेलं आहे. 100% आता पाकिस्तानचा विनाश अटळ आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये त्याचं स्क्रिप्ट लिहिलं आणि बलुचिस्तानमध्ये त्याचा प्लॉट लिहिला जातोय. ही वस्तुस्थिती आहे. यासाठी भारत काही करायची गरज नाहीये. एकीकडे भारताची खुशाली बघतायत, भारताचा GDP वाढतोय तो बघतोय, भारताची निर्यात वाढतेय, भारत आत्मनिर्भर होतोय, डिफेन्स, न्यूक्लिअर या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व क्षेत्रात भारताची प्रगती नेत्रदीपक आहे. आणि तिकडे आटा आटा मागत तिथली जनता रस्त्यावर येते आणि तिथे मुलं रांगा लावतायत. ती आटा आटा म्हणून दुकानांच्या समोर रांगा लावतायत. आणि आमच्या इथे रांगा कुठे लावलेल्या आहेत मुलांनी, तर त्या कॉलेजच्या ऍडमिशनसाठी, विद्यापीठांमधल्या उच्च शिक्षणाच्या ऍडमिशनसाठी ती आमची तरुणाई रांगा लावतीये. हाच 2 देशांमधला फरक आहे. ते जम्मू काश्मीरचं भागधेय 370 कलम रद्द झाल्यानंतर पूर्णपणे बदललं. पाक जेव्हा संपूर्णपणे स्वतंत्र होईल आणि अखंड भारताचा भाग होईल त्यावेळेला त्याचंही भाग्य बदललेलं असेल आणि सावरकरांच्या अस्थींना तिकडे कायमची चिरशांती मिळेल. सर, एक शेवटचा प्रश्न असा की यामागचे धुरंधर कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? यामागचे धुरंधर जे आपल्याला भारताने घडवलंय, मला याच्यात भारताचा रोल काही दिसत नाहीये. धुरंधर हा पाकव्याप्त काश्मीरमधला प्रत्येक माणूस आहे, कारण तो तिथल्या अन्यायाच्या विरोधात उभा राहिलाय. आणि त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने काही घडवलेलं आहे मोठ्या प्रमाणात. भारताने काही तिकडे आपले हेर पाठवले मुळात आणि त्याची तिकडे काही गरजच फार नाहीये. मोठ्या प्रमाणात त्याची गरजच नाहीये. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, असे नुसतं हात करून उभं राहायचंय आणि त्या प्रदेशाचा नारळ आपल्या हातात पडणार आता आहे आणि तेच बलुचिस्तानचं आहे. या सगळ्यांना भारताची प्रगती दिसतेय ना, भारताची अमन शांती दिसतेय. इथे महिलांना जे काही स्थान मिळतं ते दिसतंय. विचार करा, जिकडे महिलांना घराच्या बाहेर येता येत नाही ते जेव्हा बघतात आणि ऐकतात की भारतामध्ये महिला आरक्षण हे आता 2029 पासून लागू होणार आहे, इथे निवडणुका व्यवस्थित होत आहेत, हे सगळं होत असताना तिकडे मात्र 12 जागा कोणासाठी राखीव, तर त्या दहशतवाद्यांसाठी राखीव. हे ऐकल्यानंतर आणि अनुभवल्यानंतर नरक म्हणजे काय हे पाहिलेलं असतं, तेव्हा त्यांना भारत हा स्वर्ग वाटायला लागतो. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात तो स्वर्ग मिळवायचा असतो त्याकरता ते एक पिढी कोणत्याही त्यागाकरता तयार होते. आणि म्हणूनच आज रस्त्यावर पाकव्याप्त काश्मीरमध्ये, मग ते मुझफ्फराबाद असेल, गिलगिट बाल्टिस्तान असेल, या सगळ्या ठिकाणी जमिनीचा कचरा कचरा हा आता तिथल्या रक्तानं माखलेला आहे. आणि ते रक्त हे भारतीय सैन्यानं वाहवलेलं नाही, तर ते दस्तूरखुद्द 14,000 लष्कर तिकडे लढतंय. आणि कशा करता लढतंय, तर आपल्याच नागरिकांना ठार मारण्यासाठी. जगाच्या इतिहासात जालियनवाला बाग 1919 नंतर सर्वात जर कुठली नृशंस हत्या असेल तर त्याचा उल्लेख आता जे मुझफ्फराबादच्या गल्लीबोळात घडतंय त्याचा करावा लागेल. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेचे कसे पडसाद उमटले ते अर्थातच बघितलं. अमेरिकेने नेहमीप्रमाणे घेतलेली भूमिका आहे. यामध्ये एक महत्वाचा भाग जो आहे तो चीनच्या मदतीने पाकिस्तानने काही सॅटेलाइट गेल्या काही काळामध्ये लॉन्च केलेले आहेत. अर्थात पाकिस्तानची नेहमीची सवय अशी आहे की त्यांच्या अंतर्गत गृहकलकाला जर त्यांना म्हणजे जनतेचं लक्ष दुसरीकडे विचलित करायचं असेल, दुसरीकडे भटकवायचं असेल, तर ते काहीतरी भारताविरुद्ध आगळीक करतात. भारताने तिथे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या एकंदरच सगळ्या घटनेचा अतिशय तीव्र अशा शब्दामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केलेला आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे या भागातले म्हणजे जो डायस्पोरा ज्याला म्हणतात तो प्रचंड प्रभावी आहे. आणि जसं सरांनी पहिल्यांदाच सांगितलं की त्यांनी ब्रिटनमध्ये पण एक भूमिका घेतली, अन्यत्र भूमिका ते घेत आहेत. अर्थातच ही जी घटना आहे हिच्यावर लक्ष ठेवण्यासारखी आहे. आणि हे अस्थैर्य जे आहे पाकव्याप्त काश्मीरमधलं ते वाढत राहील आणि त्याचे परिणाम काय होतात ते आपण बघणार आहोतच. तुमची मतं, तुमच्या कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.